नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन बी म्हणजेच सदानंद दाते हे याचं उत्तर असणार आहे. तर सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा, कोणत्या संस्थेने MSME यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंड म्हणजेच IND ॲप हे विकसित केले आहे? म्हणजेच इंड ॲप हे विकसित केलेले आहे. ओके, बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच NIRDC या संस्थेने नुकतेच MSME यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंड ॲप हे विकसित केलेले आहे. बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा NIRDC म्हणजे नॅशनल इंडस्ट्रीज रिसर्च अँड डेव्हलपमेंट काउन्सिल या संस्थेने इंड ॲप हे तयार केलेले आहे. बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. इंड ॲप हा एक सिंगल विंडो एकच प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे MSME म्हणजेच सूक्ष्म लहान मध्यम उद्योजकांना सरकारच्या योजना, वित्त सवलती, परवानग्या, बाजारपेठ, बिझनेस टू बिझनेस होर्डिंग किंवा ट्रेडिंग संधी वगैरे सहजपणे मिळतील. ओके, आणि NIRDC हे स्वतः एक स्वतंत्र नॉन प्रॉफिट संस्था आहे, जी केंद्र सरकारच्या MSME मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. कोणत्या क्रिकेटपटूची पंजाब नॅशनल बँकेचे पहिली महिला बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. कोणत्या क्रिकेटपटूची पंजाब नॅशनल बँकेने पहिली महिला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच हरमनप्रीत कौर यांची नुकतीच पंजाब नॅशनल बँकेने म्हणजेच PNBने पहिली महिला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, 2025चा डॉक्टर पाऊलोस मार ग्रेगारियस पुरस्कार 2025चा हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच डॉक्टर तेसी थॉमस. ओके, तर डॉक्टर तेसी थॉमस यांनी 2025 सालचा म्हणजेच या वर्षीचा डॉक्टर पाऊलोस मार ग्रेगारियोस हा पुरस्कार जिंकलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा पुढचा प्रश्न बघण्याआधी हा जो पुरस्कार होता 2025चा डॉक्टर पाऊलोस मार ग्रेगारियोस याचे हे 8वे संस्करण होते. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5 आहे, 2025 या वर्षासाठी ऑक्सफर्डने कोणता शब्द वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केले आहे? बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच RAGEBAIT. ओके, रेजबाईट असा याचा उच्चार होईल. ओके, तर हा शब्द नुकताच 2025 या वर्षासाठी ऑक्सफर्डने बघा सर्वोत्तम शब्द म्हणून वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर BSFच्या महासंचालकपदी म्हणजेच सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा, डिजिटल सुरक्षितता सुधारण्यासाठी संचार साथी हे ॲप कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?
याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच दूरसंचार विभाग. तर दूरसंचार विभागाने डिजिटल सुरक्षितता सुधारण्यासाठी संचार साथी हे ॲप सुरू केलेली आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रश्न स्किप करू नका. प्रश्न क्रमांक 8 आहे, चर्चेत असणारे चपराळा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बघायचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र या राज्यामध्ये चपराळा हे अभयारण्य आहे. ओके. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या देशाने हाय स्पीड इंडिजिनस फायटर जेट इस्केप सिस्टीमचे यशस्वीरित्या परीक्षण केले आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारत. तर आपल्या भारताने पहिल्यांदाच हाय स्पीड इंडिजिनस फायटर जेट इस्केप सिस्टीम याचे यशस्वीरित्या परीक्षण केलेले आहे. ओके. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. भारतीय नौदल दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघायचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच दरवर्षी आपण 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा करतो. ओके. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.